नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये येणाऱ्या आठवड्यात आपल्याला एकदम जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आद्वेकला कलाकडनं काहीही करून वधून घ्यायचं आहे का तीच खरी डिझायनर आहे. पण आता ते कसं? मग त्याला एक युक्ती सुचते. तो ना कलाला सांगू लागतो की मला जी मुलगी डिझाईन बनवून देते ती खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवून देते. आता मी तिच्यासाठी एक ऑफिसमध्ये जॉबची ऑफर दिलेली आहे, बघू ती मान्य करते की नाही. मला तर ती स्वतःच नाटकं करते असं वाटत आहे. नवऱ्याचं नाव सांगते आणि म्हणते मला यायला जमणार नाही, आणि स्वतः घरी मस्त आळशासारखी घरी पडलेली असत असेल आणि नवऱ्याला बदनाम केलेलं असेल तिने. असं ऐकल्यानंतर कला खूप चिडते आणि त्याला म्हणते खरं तर ना काही काही नवरे असे असतात, बायकांची प्रगती झालेली त्यांना बघवतच नाही आणि म्हणून ते बायकांना कामावर जाऊ देत नसेल. ती इतक्या सुंदर डिझाईन बनवते, तिला घरी थांबायला का आवडेल? तिचीही काहीतरी मजबुरी असेल ना. असं बोलून ती आद्वेकला गप्पच करते. आद्वेक आयडिया करत असतो, काय करू म्हणजे काय हिला सांगू म्हणजे ही तयार होईल सांगायला का तीच खरी डिझायनर आहे. मग तो बोलतो की जर इतकी सुंदर डिझाईन बनवणारी माझी बायको असती तर तिला मी कधीच घरी ठेवलं नसतं. त्यातही ती म्हणते पण मी तुझी कुठे बायको आहे, मी कुठे एवढी हुशार. आद्वेकला तिने कसल्याही प्रकारे सुगावा लागू दिला नाही. आद्वेकला एक युक्ती सुचते. मग त्याने सानिकाला कॅबिनमध्ये बोलवून घेतलेलं असतं. सानिकाला तो सांगू लागतो की स्वामीनाथन सरांना अर्जंट 5-6 डिझाईन हव्या आहे. त्या डिझाईन त्यांना आवडल्या तर आपली एकदम मोठी डील होणार आहे आणि त्यानं झाल्या नाही तर आपली डील हातातनं निघून जाईल. तेव्हा ना तू तुझ्या मैत्रिणीकडनं आजच्या आज सकाळपर्यंत डिझाईन तयार करून घे, नाहीतर इतकी मोठी डील आपल्या हातातनं जायला नको. सानिकाला टेन्शन येतं, आता काय करू, तिला कसं सांगू. तो म्हणतो नाही तू लवकरात लवकर तिला सांगून बघ. मग ती म्हणते सर मी ट्राय करते तिच्याशी बोलायला, लवकर जमलं तर देईलच ती. आद्वेक म्हणतो जमलं तर नाही तर खूप मोठी डील माझ्या हातातनं जाईल, मला ती डील गेलेली चालणार नाही. मग सानिका म्हणते हो सर लवकरच तिला फोन करून मी कळवते. तो म्हणतो माझ्यासमोर फोन करून कळव. मग ती त्यांच्यासमोरच फोन लावते आणि सांगू लागते की स्वामीनाथन सरांना अर्जंट 5-6 डिझाईन सकाळपर्यंत पाहिजे आहे, नाहीतर सरांची इतकी मोठी जी डील होणार आहे ती कॅन्सल होईल. सर खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांना उद्यापर्यंत काहीही करून डिझाईन हव्या आहे. मग कलालाही टेन्शन येतं की आद्वेकला इतकं टेन्शन आहे, लवकर डिझाईन तर द्यायलाच लागेल. कला म्हणते आज काहीही करून डिझाईन बनवूनच देईल, त्याला आवडल्या पण पाहिजे. मग रात्री सगळ्यांचं आवरल्यानंतर बघते आद्वेकही झोपलेला आहे, गाढ झोपेत गेला की नाही चेक करते आणि हॉलमध्ये येते आणि मग तिच्या डिझाईन वगैरे बनवत बसलेली असते. तितक्यात तिथे आद्वेक तिचा पाठलाग करत येतो. काय करते म्हणून बघत असतो आणि अलगद बघून घेतो, पण तिला कळूच देत नाही त्यांनी पाहिलं आहे. तो तिला म्हणतो काय करत आहे, तेव्हा ती म्हणते काही नाही मला झोप येत नाही म्हणून टाईमपास करत होती, चल आपण जाऊया झोपायला. असं म्हणत दुसऱ्या दिवशी अजूनही कला मान्य करत नाही की ती डिझायनर आहे. मग त्याला एक युक्ती सुचते. त्याने स्वामीनाथन सरांची भेट घेतलेली असते. त्यांना तो म्हणत असतो की आमची जी डिझायनर आहे तिला तुम्ही तुमच्या डिझाईन आणखी जे सुचत आहे तुम्हाला त्या आयडिया द्या तिला, ज्याच्यात काही चेंज करायचे असेल तर तीही ते करून देईल. आणि मग ते ऐकल्यानंतर स्वामीनाथन सर म्हणतात हो आपण त्याच्यात आणखी थोडी इम्प्रूव्हमेंट घातली, आणखी वेगवेगळ्या आर्टिस्टचे आयडियाज वापरले तर आपणही छान दागिने बनवू शकतो आणि वेगळे दागिने ग्राहकांनाही आवडेल. आणि मग तो डिझाईन वगैरे बघत असतो, इथे हे चेंज करायला हवं ते करायला हवं असं बोलू लागतो. पण आद्वेक म्हणतो हे सगळं मला कळत नाही, तुम्ही मला सांगितलं तर मला कळणार नाही. एक काम करू आपण डिझायनर माझी जी आहे तिच्याशीच मीटिंग करूया, मग तुम्ही काय चेंजेस करायचे, कसे दागिने घडवायचे, डिझाईन तिला तुम्ही सांगा. मग स्वामीनाथन सर म्हणतात ही आयडिया उत्तम, मी स्वतः जर तिला भेटलो तर मला सांगता येईल की मला त्याच्यात काय बदल करायचे आहे, कशी डिझाईन हवी आहे. आणि मग स्वामीनाथन सर म्हणतात तुम्ही तिच्याशी माझी मीटिंग लवकरात लवकर ठरवून घ्या, मी प्रत्यक्ष त्या मुलीला भेटतो, काय करायचं काय नाही तिच्याशीच बोलतो. आद्वेक म्हणतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं, मी लवकरात लवकर तुमची मीटिंग फिक्स करतो. आद्वेकचा प्लॅन सक्सेसफुल झाला. आता त्यांनी सानिकाला बोलवलेलं असतं. सानिकाने डिझाईने दाखवलेले असतात, पण आद्वेक म्हणतो त्या सरांना काहीतरी चेंजेस करायचे आहे, पण आता त्या फोनवर किंवा असे सांगता नाही येणार. तेव्हा तुझ्या मैत्रिणीला त्यांच्याशी मीटिंग करायला भेटावंच लागेल. ती काहीतरी बहाणे सांगत असते, पण आद्वेक म्हणतो मला उद्या अर्जंट वेगळ्या ठिकाणी जायचं आहे, पण त्या दोघांची तुम्ही मीटिंग करून घ्या, मी नंतर बघतो काय करायचं असं सांगतो. आणि मग सानिकाही म्हणते तुम्ही नसणार का मीटिंगला. तो म्हणतो नाही मला वेळ जमणार नाही, मला दुसरीकडे जायचं आहे. सानिकाच्या जीवात जीव येतो, मग ही मीटिंग शक्य आहे असं ती मनातली मनात ठरवते आणि मग ती फोन करून लगेच कलाला कळवते. कलाला फोन लावल्यानंतर ती सांगू लागते की
खूप मोठी डील आहे, ती कॅन्सल व्हायला नको आणि उद्या सरांना बाहेर जायचं आहे, तेव्हा स्वामीनाथन सरांशी तू भेटून मीटिंग करू शकतेस. मग ती कन्फर्म करते, नक्की सर ऑफिसमध्ये नाही ना? ती म्हणते नाही, त्यांना ना वेगळीकडे मीटिंग आहे. मग आपण त्यांची तिकडे मीटिंग चालू असताना आपण स्वामीनाथन सरांची इकडे मीटिंग करून घेऊ, म्हणजे सरांना कळणारही नाही की डिझायनर कोण होती ते. ही आयडिया कलालाही पसंत पडते. कला म्हणते ठीक आहे, तू त्यांच्याशी उद्या मीटिंग ठरवून घे. इकडे खऱ्यांच्या घरामध्ये सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. घराचा हप्ता भरायचा असतो, पण आता तो भरणार कसा? मग काजल सांगते की मी पिझ्झाचं स्वतःचं हॉटेल टाकणार आहे, तू काळजी करू नको, आपण लवकरात लवकर घराचे हप्तेही फेडू. अगं पण आत्ता काय करू म्हणून तिला रडायला येत असतं. खूप मोठं संकट ओढवून घेतलं आहे मी माझ्या हाताने, म्हणून ती रडत असते. काजल तिला पाणी देते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. थोडीशी कॉमेडीही करून पाहते, पण आईला इतकं टेन्शन आलेलं असतं, काही केलं तिला हसायला येत नसतं आणि म्हणते खरंच तू माझ्यासाठी किती करतेस गं, मला हसू यावं, मी थोडी टेन्शनमधनं बाहेर यावी, पण मला ना त्या 10 लाखाचं कर्जाचं टेन्शन आलं आहे, काय करू सुचत नाही. काजल तिला मिठी मारते, काहीतरी होईल गं, काळजी करू नको, आपण कला दीदीला फोन करूया. रात्री काजल टेन्शनमध्ये असते. ती ना कलाला गुपचूप फोन लावते आणि फोनवर सांगू लागते की आईची तब्येत बिघडली आहे, ती अन्न पाणी काही खायला तयार नाही, खूपच रडत आहे, कारण घराचा हप्ता आत्तापर्यंत कसं तरी फेडला, पण पुढे कसं फेडावा तिला सुचेना. खूप रडत आहे आई, काय करावं ग ताई? तेव्हा ती म्हणते कला की तू टेन्शन घेऊ नको, मी काहीतरी करते. काजल म्हणते पण आई आता अन्न पाणी दिवसभर तिने काही खाल्लेलं पिलेलं नाही. मग तिच्याशी बोलून कला समजूत घालते. तिच्या आईला म्हणते की तू काळजी करू नको, मी आहे ना, मी काहीतरी सोय करल, असं म्हणत तिला ती जेवायला सांगते. मग खरे बाई जेवण वगैरे करतात, थोडे शांत होते आणि मग कलाला तिच्या आईचं टेन्शन असतं, 10 लाख रुपयाचं कर्ज कसं फेडायचं, आता हे काम तर करावंच लागेल. मग ती आद्वेकसोबत ऑफिसला जाते. ऑफिसला गेल्यानंतर स्वामीनाथन सर तिथे भेटतात. त्यांना भेटून तिला आनंद होतो. आद्वेक म्हणतो मला जरा काम आहे, माझं दुसरीकडे मीटिंग आहे, सर तुम्ही तुमच्या डिझायनरसोबत थोड्या वेळाने मीटिंग करा, मी माझं काम उरकून येतो. मग इकडे कला तिची मजबुरी सांगू लागते की मला अर्जंट पैसे हवे आहे. तेव्हा ती म्हणते सरांनी सांगितलं आहे, ही डील फायनल झाली तर तुझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये ट्रान्सफर होतील. मग कला आणि सानिका दोघी मिळून सगळे काही पेपर्स वगैरे फाईल वगैरे बनवतात आणि मीटिंगला आतमध्ये जातात आणि स्वामीनाथन सरांशी त्या दोघीजणी मीटिंग करतात. मीटिंगमध्ये जे काही पॉईंट असतात ते सगळे कलाला ते समजवतात आणि मीटिंग उत्तम होते. ते मीटिंग झाल्यानंतर तिचं कौतुक करण्यासाठी स्वामीनाथन सर तिथे येतात. खरंच इतके सुंदर डिझायनर आहेत तुम्ही, मला माहितीच नव्हतं, तुम्ही तर छुप्या रुस्तम निघाल्यात, खूप छान डिझाईन आहे, आपली डील फायनल जवळजवळ समजूनच घ्या. आणि स्वामीनाथन सर म्हणतात ह्या डिझायनरला माझ्याकडनं बक्षीस म्हणून थोडेसे पैसे मी तुम्हाला देणार आहे. ती त्याला नकार देत असते, सर मला त्याची गरज नाही, मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे आणि प्रामाणिकपणे मी डिझाईन तुम्हाला बनवून देत राहील. तुम्हाला माझ्या डिझाईनमध्ये इतकं काही आवडलं आहे, हेच ऐकून मला खूप आनंद झालेला आहे. मग कला निघून जाते घरी. स्वामीनाथन सर आद्वेकसोबत पुन्हा मीटिंग करतात आणि सांगू लागतात की तुमच्या डिझायनरने इतक्या छान डिझाईन बनवलेलं आहे, मला तर माहीतच नव्हतं तुमची बायको इतकी कलाकार आहे, इतकी सुंदर डिझाईन ती बनवते. खरंच तुम्ही छुपा रुस्तम निघाले, तुमची बायको इतकी कलाकार आहे, आम्हाला सांगितलं नाही आणि डायरेक्ट मीटिंगमध्येच कळलं. हे पाहून आद्वेकलाही आश्चर्य वाटतं, म्हणजे कला माझ्यापासून लपत आहे, पण तीच खरी डिझायनर आहे, ते आज सिद्ध झालं. डिझाईन इतक्या सुंदर, जुन्या आणि त्याला मॉडर्न लुक, असं पाहून तर आणखी मोठी ऑर्डर स्वामीनाथन सरांनी आद्वेकला दिली आणि त्याची पैसे पेमेंटसुद्धाही त्यांनी ॲडव्हान्स केलेला असतो. स्वामीनाथन सर खूप खुश असतात. मग आद्वेकही त्या पैशांमधले थोडेसे पैसे डिझायनरला म्हणून तिच्या टक्केवारीनुसार तिच्या अकाउंटवर सेंड करायला सांगतो आणि मग सानिका ते कलाच्या अकाउंटवर टाकते. आता घरी आल्यानंतर आबांना आद्वेकनी सगळं सांगितलं घडलेलं. आता कलाच आपली खरी डिझायनर आहे, इतक्या दिवसापासून ती आपल्यासमोर येत नव्हती. आबा म्हणतात वा, खरंच कला कलाकार निघाली. आद्वेक म्हणतो पण आता तिला आपण समजू द्यायचं नाही की ती कळलं आहे की ती खरी डिझायनर आहे. आबा म्हणतात ठीक आहे, थोड्या दिवस तर गप्प बसायचं आहे ना. बरं, पण आबांना इतका आनंद झालेला आहे की ती विचार करत आहे का तिला आता आपली डिझायनर म्हणून पार्टनरच करून घ्यायचं. पेढीमध्ये तिचंही मोठं एक कॅबिन बनवायचं, सगळं काय एकदम लॅविश असं करायचं. आबा आद्वेकला सांगू लागतात. आद्वेकला खूप मोठा धक्का बसतो,
पण आता ते खरं आहे. ते सानिकालाही सांगतात की तिला ॲडव्हान्स मिळाले की नाही. सानिका म्हणतात हो, त्यांच्या अकाउंटवर सगळं ॲडव्हान्स गेलेला आहे. कलाला सगळे पैसे मिळतात आणि कला सगळ्यात पहिले तिच्या आईने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी ते पैसे पाठवून देते काजलकडे. काजलला फोन करूनही सांगते आणि सगळं काही कर्ज एकदम नील झाल्याने कलाही खूप खुश आहे. देवाचे आभारही मानते. इकडे आबा इतके खुश आहे सगळ्यांना सांगण्यासाठी की कला आपली खरी डिझायनर आहे. घरच्या सगळ्यांना बोलवतात आणि तिच्याबद्दल सगळ्यांना सांगितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आता पुढे जे काय होईल ते पाहणं खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.